हाच तो माणूस आहे ज्या माणसामुळे आम्ही दुपार जेवणाला पण सेम बुर्जी आणि चपाती खातोय. इकडे इकडे तू जाऊ इकडे. तुझ्यामुळेच इकडे तू इकडे तुझ्यामुळेच आहे. तू आम्हाला खेकडे आणणार होतास आणि तू जे खेकडे आणणार होतास तो आम्ही दुपारचा प्लॅन होता जेवायचा. अरे पण खरंच सौरभ तुकडे माझे काय पोपडी वळते कोण. अरे ह्या सोबत राहून पागल झाले मी. अरे लय फास्ट बोलायला लागले मी याच्यासोबत राहून. पण ह्याच्यामुळे सौरभ ठीक आहे काय खेकडे तर खेकडे नाही पण बरोबर ते नवं तरी करायला आंब्याचं. बुर्जी चपाती त्याच्यावर धूप येते मस्त. अरे हा आंबा. सौरभ मला कारण पाहिजे. सौरभ मला कारण पाहिजे पण खेकडे ना आणण्याचं. अरे एवढ्या कुठे येतात मग तू आम्हाला आणणार कुठचे होतास. अरे इथं आणणार होतो मच्छी मार्केटला. पण तू संध्याकाळी 3 वाजता जाऊन दुपार जेवणाची मारलीच आमची चांगली. मग नशीब तुला विचारलं मी आधी. बट थँक्यू फॉर दिस. हे बघ ह्याच्यासाठी थँक्यू. आता हे खेकडे महत्वाचे की आंबा महत्वाचा आहे. आता नाही तर काय आता आंबा तर आंबा. हॅलो डोंट नो हा ब्लॉग इथून सुरू होतोय की आधी सुरू झालाय. पण आता मी असंच परवाचा वियर्ड कॉम्बो घातलेला आहे जो तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितला असाल. आणि आता 6 वाजून गेले तर आम्ही जातोय आरेवारेला. आमचा प्लॅन होता 5 वाजता जायचा पण निघेपर्यंत लेट झालाय आणि सनसेट तर काय बघायला मिळणार नाही. पण ठीक आहे आम्ही असंच जरा असं सगळे फिरून येतोय जाऊन. बघू पुढे. लेट्स गो. चलो घूमने को भाई लोग. हो भाई लोग की बहन लोग. आमचा कॉपीराइट येणार रे आमच्या व्हिडिओला पागल लोक. ए ड्रायव्हर सावकाश चालव रे गाडी. मग काय कॉपीराइट भेटतो आमचा. तर लोग चलेंगे हम लोग. आपण कुठे चाललो सांग जरा. तू बोल. तुम्ही बोलले चालतं गाण्यांचा हा गाण्याकडे हे होतो. हे कुठे चाललोय आपण का. आमचा प्लॅन होता 5 वाजता जायचा अरे वाऱ्यात पण वाजले 7. इथे काही लोकांच्या मूर्खपणामुळे आम्ही एवढा लेट जातोय आणि परत पुन्हा कधी त्या लोकांवर मी विश्वास ठेवून कुठे जायचा प्लॅन अजिबात करणार नाही. त्यातला मूर्ख माणूस कोण आहे सगळ्यात मोठा. नाव सुद्धा घेणार नाही. अरे एवढे प्लॅन केले एकच प्लॅन आहे पहिलाच प्लॅन नाही जो अनसक्सेसफुल झाला. असं खूप सारे प्लॅन आहेत जे अनसक्सेसफुल झाले. भरपूर सारे प्लॅन आहेत. फक्त ह्या एका व्यक्तीमुळे फक्त एका आविष्कार तुझा व्हिडिओ पूर्ण उलटा होतोय. कारण हाय ना बिझनेसमॅन लोकांना आमच्याकडे कॉल येत आहेत तर आम्ही आहे पाठी बॅक सीट वर. आमचा ड्रायव्हर गाडी चालवतोय आणि परत टायमिंग वर आम्ही घरी पोहोचू देण्याची गॅरंटी पण नाही. गाडी चालवतोय आरामात चालवतो तो. आपला टेन्शन घ्यायचं नाही भावा. आणि दिवसभर अक्षरशः काल संध्याकाळपासून मी फक्त खेकड्याची वाट बघते. माझ्या नशिबात खेकडे. आता आपण जातोय खेकडे पकडायला. गेले दुपार गेले दुपारचं जेवण झालंय पण रात्रीपर्यंत मिळतील की नाही माहित नाही. अरे वाऱ्यात चाललो आम्ही खेकडे. अरे वाऱ्यात खेकडे पकडून आणायचे काय सौरभ. सकाळी पण चपाती ऑमलेट दुपारी पण चपाती बुर्जी पण खेकडे काय नाही. अरे वाऱ्यात खेकडे पकडायला जातो आपण. असं काय करतेस. मला माहिती आहे फर्स्ट इथं तर माझं सेलिब्रेशन झालं. दोस्त आहेत तिथं आपले बाबा. असू दे. आता पुढे सनसेट चांगला येईल बघ मस्त. मला वाटतच नाही तुमच्या सोबत जाऊन मला सनसेट बघायला मिळेल असं. तुम्ही तरी अपेक्षा सोडलेली आहे सनसेटची. पुन्हा लावली गाणी मला सांगते मला गाण्याला कॉपीराइट बसतो. ड्रायव्हर गाणी बंद करो. जर मला व्हिडिओला कॉपीराइट बसला तर तू आणि मी आहे लक्षात ठेव सौरभ. पण नाव घेत नाही ड्रायव्हर. सौरभ गाडी बंद कर. पण व्हिडिओ नाही चालत तर मला पूर्ण ब्लॉग बंद करावं लागेल. तू पण आकाश रात्री उपाशी राहायचंय पण खेकडे बिकडे काय मिळणार नाही तुला. आई शपथ मला वाटत नाही घरी जाईन मी परत. शपथ सांगते मी मला वाटत नाही मी घरी जाईन. मी ब्लॉग एवढा विषय नाही कुठं. मला माहिती आहे पण एवढं क्लोज कॉल कशाला मारतोय. जरा सावकाश थांब ना. राग काढतोय गोव्यात जाताना राग काढतोय माझ्यावर. मी झोपत नव्हतो. मी पुढे बसलेला. तोंड काय घबरा. हा तुझं तर तोंड गप्पच ठेव पहिलं. बोलू पण नको बोलल्याशिवाय मजा येत नाही पण.
मॅन वर्सेस वाईल्ड मधला आहे सौरभ पवार. एवढं मला शब्द वाईट बोलले पण तू त्या लेवलचं केलंयस आज गोष्ट म्हणून तुला बोलावं लागलंय. ऍक्सेप्ट नाही करत तुझ्याकडून बाई. मी पण तुझ्याकडनं ऍक्सेप्ट नाही करत. तू असं वागशील. तू आम्हाला आता जाऊन ठोकतो आता थांब या ह्याच्यावर. तेच माझाच राग काढतोयस. तू ड्रायव्हिंग करतोस माझाच राग काढतोयस. अवकाश चालू बाळा. या शेट ब्लॉग बंद कधी होणार ते लवकर सांग. नाही होणार बंद. अरे गाणं लावायचं आहे. नाही होणार. गाणी कसं गाणी पण लावतो? लावायची नाही. गाणी बिन लावायची नाही काय. नो गाणा. आज मला जर का रात्री खेकडे खायला नाही मिळाले तर तू आहेस आणि मी आहेस. ए, थांब तर. खेकडे कुठून आम्ही पकडून आणून भेटले नाही तर काय रे. नाही खेकडे नाही भेटले ना. अरे फोन लावला आता. डायरेक्ट जेटीवर फोन लावतोय. खेकडे पाहिजे भाई. मी सांगितलं होतं आधी आपण जेटीवर जाऊया आणि मग आरेवारेच जाऊया. संध्याकाळची जेटीवर मच्छी चांगली भेटते. नंबर दे जरा. कॉन्टॅक्ट आहे. टेन्शन फिश वाला फिश वाली ती रत्नागिरीतली फिश विकते, मासे विकते ती. लगेच टाक मला आता लगेच. भांडणाचा मारावरी काय पाय लावले ना हे करायला. तिकडे जावेत ना. किती हवेत पाय तुम्ही. अरे नाम काफी है सिर्फ. औकात देखेगी. औकात. इमोशनल डॅमेज. कुणाच्या आयशन आयशन हो आयशर. ए औकात औकात देखेगी. तू या साईडला मी त्या साईडला बस. ये मग तुझ्या गाडी हल्ली. अरे मला गाडी धुवून आणलेली. बिचाऱ्याची गाडी धुवून आणलेली. गाडीवाल्याला आम्हाला घोडा लावला माहितीये का तुला. मजबूत घोडा लावला. आधी बोलला काय रे एवढी घाण होती ना की एक्स्ट्रा चार्ज घेतला गाडी साफ करायची. 500 रुपये है ना. चप्पल कुणाचा फोन लागत नाही मच्छीवाल्याचा. फोन लागणार नाही. बघू ना आता कसे खेकडे उभे करतोय ना ते मला पण बघू दे. सॉरी खेकडे उभे नव्हे खेकडे आणतोय ना. माझी पावर आहे. तू टेन्शन घेऊ नको. हे बघ आता फोन केला ना आपल्याला खेकडे भेट बघायचं तुला. अर्धा कोणती मी फोन करतो. तू सोड. चल मी फोन करू का. आधी याची ओळख बघूया. हॅलो हॅलो. रत्नागिरी लागला ना फोन. हा खेकडे भेटतील काय बघा ना जरा. पाहिजे अर्जंट आहे. हॅलो खेकडे पाहिजे होते. पुन्हा स्वरून बोलतो. आता मी येतोय तासाभरात येईन. आता नाही कोणत्याकडे भेटणार. आता बघा ना काय कोणत्याकडे तरी काकी. हा हा खेकडे. उद्याच बुधवार आहे. आता इथं मार्केटला नाही भेटणार. आणि जेटीवर काय म्हणताय. तुम्हाला सकाळी फोन करायला पाहिजे होता. बघा ना अरेंज होतं काय तुमच्याकडून. कोणाकडे दुसऱ्याकडे तुम्हाला म्हणजे माहितीच. पण ते आपले हे म्हणताय काळे खेकडे बोलतो. अरे कुठले पण चालतील. आले पिवळे हिरवे पण ना आले. बघा आहेत काय बघा. मी ते असू दे 340 रुपये. मी मला पाहिजेत काही. किती म्हणजे किलो कसा 400 रुपये बोलत ना. एवढे किलो नको. किलो 700 रुपये. अर्धा त्या किलो किती बसतात. 4-5 बसत असतील. काय 4-5 चालेल बघा. अर्धा 1 किलो बघा. 30 35 काय हे वाटतं एवढे मोठे खेकडे न विकत. काय म्हणताय. पण भरीव भेटणार ना. हा लगेच लावा. लगेच लगेच हा लावा लगेच. करू आपण काय नाही बघ खेकडे. थांब ना तर मी लावू का फोन. गाडी का आमच्या ब्लॉकर घेऊन जाते. थांब मी विचारतो. वेळ झाला तर आता माझी बारी. खेकडे घेऊन जाऊ. त्याचं बकऱ्यात आणि आहे काही. थांबे 2 मिनिट मी लावू द्या फोन. हॅलो नमस्कार शेठ. खेकडे आहेत का आपल्याकडे. खेकडा नाही.
अजिबातच नाही काय. बरं ठीक आहे चालेल. आई बोलली करते. दुसऱ्याला बोलतो रे, दुसऱ्या भरपूर. अरे खेकडे असे कुठेही सहजासहजी अवेलेबल होत नाही, ते काय बांगडा नाहीये फोन केला लगेच मिळायला. आम्ही बघू ना. बघ ना, मला खेकडा नाही खायला दिलास ना तू आज, नरकोडी लावू नको. तर तू फक्त बघच, लक्षात ठेव. चल. हा बोला. नाही तुझ्याच भेटतील. होय चालेल. मला वाटलं मी खुश झालो. अब क्या करेगा कालिया. अरे जेटीवर मिळतात रे बा. जेटीवर अरे जेटीवर 7 वाजेपर्यंत जेटी सुरू असते. आपण जाऊ ना. अरे वाजले 7. काय सांगतोस तू. अरे मारुती मंदिरच्या मार्केटला जाऊ. मारुती मार्केटला किती वाजेपर्यंत असतं. कंटिन्यू नसतं. 8 वाजेपर्यंत असतं. तू काय सांगते हेच तुला मला. माहिती. 8 वाजेपर्यंत येऊ. कुठल्या खालून चालेल. इथून जेटीवर काय जाणार आहे. जेटीवर गेलो असतो आपण पहिले आरेवाऱ्यापेक्षा. वाव व्हॉट अ सीन ब्रो. अरे काय अजून काय पाहिजे होतं आयुष्यात. काय पाहिजे अजून. आयुष्य खेकडा पाहिजे, खेकडा. सौर आयुष्य खूप सुंदर आहे, पण आपल्याला जगता आलं पाहिजे. ते नुसतं भांडणं करून आणखी फक्त रागून रुसून नाही जमत. मला तर टर्न मारू नकोस. मला खेकडा मिळाला पाहिजे. खेकडा मिळणार का आकाश. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जेवायला खेकडा मिळाला पाहिजे. कालपासून चल जरा बघून येऊ दे आम्हाला. मला मी पण येणार. चल ना मुगट. हा मानतो खेकडा. बाई मी रेडी झाली. माकलं पण आहे. वा खेकडे पण आहे. ह्याला खेकडा कसा काय मिळाला. ह्यांना खेकडा कसा काय मिळाला. ह्यांना खेकडा कसा काय मिळाला. सौरवला बोलून त्याला माहितीये कसे खेकडे असतात ते. मला नाही माहिती. हेच चांगले असतात ब्लॅक वाले. कसे हे कसे भरीव असतात का. चांगले गाडीवाले पण चांगले. हे पण चांगले समुद्राचे. 500ला देतोय. 500 नाही. सगळे सगळे खेकडे खेकडे करून फुकट दिवस. अरे एवढ्या भांडणाच्या ह्याच्यामध्ये तयारी करून आलो असतो ना. लय वेळ झाला. काळा नाही खेकडा. हा हे काय काळा आहे का. कसे आहे. एक 700 सगळे. अरे एक एवढे नको आपल्याला. एवढे नको आम्हाला. अर्ध द्या. मोठे मोठे आहेत ते काढा फक्त. कसं म्हणजे किती होणार आहेत. 2 खावाल ना. 700 तुम्ही लय बोलता. एवढे नाही. मोठा देतो. अर्ध द्या जरा. 300ला तोडून द्या. तोडून काहीतरी द्या. डायरेक्ट जाऊन ऐकत नाही. कितीला फायनल झाले. 500 ओनली. अरे काकीने काय केलं नाही. कुठे आहेत नेमके आमचे. टिल्लू. काय काय बाबाजी का टिल्लू. मी बोललो ना भेटलं. नरपडी लावून किती फायदा होत नाही. तू आणि सायली सेम आहे. एवढ्या वेळामध्ये भांडणांच्या वेळामध्ये ना किती वेळ राहिला असता आपला. अवी बाकीची कधी जराशी मच्छी घ्या आता. काय अजून काय खायचं आहे. फक्त खेकड्यावर नाही करू शकत. खेकडे काय रस्सा होईल. फ्रायला काहीतरी पाहिजे ना. अरे किती 100चा एक वाटा घेतला असतो. तुम्हाला पाठवणार कसं पैसे. पूर्ण साफ करायचं. हा हो पूर्ण साफ करायचे. बस बस. थँक्यू वेलकम. ओके थँक्यू. ड्रायव्हर गाडी बांगडा पुढे बसला. माकला. भाकला. आता पाठी बसली पकडा. आता मी पुढे बसणार आहे. हे घ्या. खेकडा भेटला. आता पुढे बसतो मी. सॉरी. आफ्टर सो मच स्ट्रगल आम्हाला फायनली. लाईट लाव ना. गाडीत लाईट नाही काय. अशी कशी गाडी. सनसेट बघायचं होतं ना कोणाला तरी. ठीक आहे. नको नको राहू दे. जाऊ दे. भाट्यात चल गपचूप. भाट्यात चल त्यापेक्षा आता.
ए चलो जे सारे राम राम साऱ्याने बाकी काय केलंच नाही तरी पण तुझा मूड चांगला केला. माझा मूड तू खराब केला होता. माझा मूड सौरभ एवढं पण बोलायचं नाही माणसं. बरोबरच आहे. अरे तू आकाश मध्ये बोलला आपल्याला- काय झालं ते. आकाश बरोबर बोलतोय. बरोबर काय बोलला तो अजून काय तशीच आहे. तुमचा मेंदू ना मगापासून एवढं बोललो पण एक आता ब्लॉग सुरू केलेला नाही. ह्याला म्हणतात खरं ब्लॉगर. आता ब्लॉग सुरू केला. काय बोलशील. चांगली गोष्ट आहे. शिव्या सोड. आम्ही आरे वारीला जाता जाता मध्ये मार्केट मिळालं. मग मार्केट भेटलं म्हणून मध्ये खेकडे भेटले. ते गाणं ऐकलंस काय VIP राहणं भाकरी तर थोडस पीठ आहे बघ. पण सनसेट बघायला जाण्यासाठी आम्ही आरेवारीत जाणार होतो आणि आता आम्ही आरेवारीत न जाता ह्या एका माणसाच्या चुकीमुळे आम्ही निघालोय भाट्यात. राम राम सारे आमच्याला टेके पे कोणचे टेके पे. अవి माझी स्किन टोन किती छान वाटते बघ. तूच छान. आणि हा बघ काळा. तू कालिया मर्द नाही. माणसाला गर्व नसावा. कसला काय बोललं बाकी. अरे कसला शब्द वा वा. तुझ्या शब्द रचना आहे ना तुझी खूप छान आहे. हा तुझी शब्द रचना. शब्द रचनेमध्ये तुझा हात पकडू शकत नाही कोण सौरभ सर. आमची लाईट नाही. परका स्वतः आपल्याला माणसाला परका सोडून लाईट का नाही रे. तू सौरभ लाईट का नाही पाठी भेटत. पाठी कुठे लाईट आहे. हे काय आहे. अरे वारे आकाश. अरे वारे फॉलोअर भाटे. कसे वाढणार. आणि मग शेवटी फायनली मांडवी बीच. मारू मांडवा गाडीला मग गाडीला नाही जागा समज तुला. गाडी कार जाऊ शकत नाही. अरे पुढे तर ना आपल्या मैदानात वळवून आणतो परत घरात जाऊया. मग थांबूया नको. काय ते थांबणार एवढी गर्दी बघ काय एवढं दिसते मी डोंट नो दिसते की नाही. हा दिसते. सगळं फिरून वगैरे आलो. जेवण करायला घेतलंय आणि आत्ता हे सगळे राहण्याचं बेत करतात आमच्याकडे. आणि नेमका आमच्या हॉलमधला फॅन पण बंद पडलाय. सो आम्ही आता डिरेक्टली जातोय DMartला फॅन घ्यायला. आणि आता वाजेच 9:45 वाजता DMart बंद होतं. चला चला अवी आता आपल्याला कितीपर्यंतची फोडणी लागू शकते. 2000 2 अवी 2000. सौरभ तुझ्या येण्यामुळे अवीला किती रुपयाचा फटका बसला रे. अवी 2000 2000चा फटका बसला. ताई ते घ्यायला तर लागणार होतं कधी ना कधी. ताई ते कधी ना कधी घ्यायला लागणारच होता. होय पण ते आज ना उद्या. रस्त्यात खड्डे घे. पर्सनली माझ्यासाठी घेतलं ना असं नाही. पर्सनली तुझ्यासाठीच घेतलेलं आहे. तू आलास म्हणून. तुझ्यासाठीच घेतलाय ते. तुझा कुणासाठी नाही तर घेतला तू आला नसतास तर एवढं असं दोघं काही जण वेळ जीव लावतो मला. खरंच मी घेतला नसता सौरभ. खरंच मी अवी, घेतला अवी. नसता. कोणा लावत ना. माझ्या खिशातून 50 रुपये काढताना मारा माराय लक्षात येईल. काय म्हणतोस. माझ्या खिशातून 50 रुपये बाहेर पडताना मारा मारा आहे. हा शपथ. याला टाक. होप सो मी व्यवस्थित दिसत असावी. लाईट असं उलट्या साईडने येतोय का. पण आता इथे सगळं बघा दाखवते. जस्ट आता DMart मधनं आलोय. इथे असं मच्छीला मी मसाला लावून गेले होते. इकडे वाटण्याची तयारी आहे. इकडे मी माखलाला हळद मीठ लावून ठेवलंय. आणि आजचा मेन टास्क आहे तो म्हणजे हे. मी फर्स्ट टाइम बनवते. डोंट नो कसे होतील. ऑल थँक्स टू मधुराज रेसिपी मराठी. कारण मी त्यांचे व्हिडिओ बघून आजचं हे सगळं मेन्यू प्लॅन केलेलं आहे. चला खूप लेट झालाय. सो मी पटपट सगळं जेवण बनवून घेते अँड देन मी परत ब्लॉग सुरुवात करते. ओके. खेकड्याचा रस्सा, बांगडा फ्राय, खेकड्याचा रस्सा. हे माखलं संपली वाटून. आता रिएक्शन द्या. अवी सौरभ चांगलं झालंय. अवी नीट सांगा. रिएक्शन नीट दे. एक नंबर झालाय. तुला तिखट लागलं काय. फक्त काय कमी आहे माहितीये. भाकरी कमी. अरे मी चपाती केली रे. ठीक आहे आता बोल कसं आहे सांग. एकदम मस्त. हा गेल्या टाइम आकाश कसं आहे सांग. अरे कसं आहे ते तरी सांग. एक नंबर. सर्वात बेस्ट मागलं. मागलं तुला मागलं आवडतातच. आता मी जेवायला घेते. सगळ्यांनी सुरुवात केली ना. माझी ताट वाढून घेते. किती वाजलेत माहिती आता 11:15. आणि आता जस्ट आम्ही जेवलोय. मेन्यू तुम्ही बघितला असेल. सगळ्यांना अतिशय जास्त आवडला. मला सुद्धा पर्सनली ॲक्च्युली काय आहे मी खेकडे खूप जास्त खाते. मला भरपूर जास्त खेकडे आवडतात. पण कधी बनवले नव्हते आणि असं कधी बनवायचं असं चान्स पण नाही मिळाला किंवा टाइम पण नाही आला.
पण आज मी पहिल्यांदा खेकडे बनवले आणि अतिशय भारी झाले होते. मी स्टेप बाय स्टेप सगळी फॉलो केली, जी काय मेन त्याच्या टिप्स वगैरे होत्या तशा, आणि अतिशय मस्त झालं होतं. आणि काय माकडं वगैरे मी डेली बनवते. सो येस, हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये. आणि काय सांगू, तोपर्यंत बाकीचे व्लॉगसुद्धा बघा, छान छान कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.